आता वैभवने चार्ज घेतलेला आहे किचनचा. वैभव तू काय बनवणार आहेस? उकडीचे मोदक. ऐकतेस का ग? खोटा आहे. बर, उकडीचे मोदक. उकडीचे मोदक बनवणार आहेस? हो हो हो. हेच म्हणायचं ना तुला? बर, मला साहित्य सांगतोस का? साहित्य सर्वप्रथम तांदळाचं पीठ, जे धुतले तांदूळ वाळवून त्याचं आपण दळण केलेलं आहे, मला येतं हे सगळं सांगायला डिटेल. आणि हा नारळाचा किस आहे, आणि हा गुळ आहे, हे तूप आहे, मीठ थोडंसं आपण उकड काढताना टाकतो. त्यानंतर ही वेलचीची पूड आहे आणि केशर आहे. केशर आपण उकड काढणार आहोत तेव्हा ते केशर टाकणार आहोत त्याच्यामध्ये. बर, उकड कधी काढणार आणि कशी काढणार? हे काय पाणी इथे आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं आपण पीठ घेतो तेवढंच पाणी घ्यायचं उकड काढताना, हे लक्षात ठेवा कधी. बर, त्याच्यामुळे आपण आता हे याच्यामध्ये पीठ टाकूया. बघितलं. फर्स्ट क्लास. की बरे करशील ना रे? हो हो हो, तुला खाता येतील चांगले व्यवस्थित असे मी मोदक करणार आहे. आता हे थोडंसं आपण मंद आचेवर ठेवलेलं आहे जेणेकरून खाली करपू नये. आणि याच्यात आपण आता काय काय घालायचं? केशर टाकूया याच्यामध्ये. किती बघ? हा केशराची ती तंतू. हा बस बस बस. आणि थोडस चिमूटभर मीठ, अगदी नावाला 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 अगदी. बस 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 बस. सुपर, आय एम इम्प्रेस्ड. वैभव, येतंय तुला खरंच? येस. आता हे पीठ आपण थोडस गार करायला ठेवूया. झाले उकड काढून याची. बरं, मला एक सांग, हे तर तुझं चालू देतो, काही विषय नाहीये. हो. पण आता हे इतके आता वेगवेगळ्या प्रकारची नाटकं, वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल्स, हा जो स्ट्रगलिंगचा जो पिरियड असतो, त्यातला काही गमती जमती असतील की नाही? तुम्हाला खरं सांगू का, हे सगळं स्ट्रगलिंग पिरियड मधलंच आहे. हे आता चालू आहे. हे चालू आहे ते. म्हणजे घरापासून दूर राहायचं, स्वतंत्र राहायचं, आणि मग दरवेळेस आपल्याला हॉटेलचं परवडत नव्हतं त्या काळामध्ये. मग घरी जेवण करायचं. आणि मग त्यातून हे मी सगळं शिकलोय. ऍक्च्युली आईकडनं मी मोदक शिकलो, आईकडनं मी भाकऱ्या करायला शिकलो, चपात्या, पुरणपोळ्या, हे सगळं मी स्वतः, म्हणजे जेव्हा मुंबईत राहत होतो किंवा कॉलेजच्या निमित्तानं बाहेर राहत होतो, तर तेव्हा सुद्धा हे सगळं मी करत होतो आणि हे मी शिकून घेतलं होतं. हो, बंद कर. तर हा स्ट्रगलिंगचा तुझा भाग, हा त्याचाच भाग आहे. आणि हा त्याचं मिळालेलं हे फळ आहे की मला जेवण चांगलं करता येतं. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या बायकोवर सुद्धा अवलंबून नाही. ती उत्तम स्वयंपाक करते, पण तरी सुद्धा आज मी नाही जेवण करत जा असं म्हणून मी जाऊ शकत नाही. मी स्वतः जेवण करू शकतो घरी. मी तिला खाऊ घालू शकतो. हा, तिला मी खाऊ घालू शकतो. आणि तुझ्या कर्माची बोला असं. आता हे काय आपल्याला मळून घ्यायचं ना? मळून घ्यायचं घेतलेलं आहे. आता काय करायचं? आता हा गोळा तयार झालाय आणि आपण पटकन आतलं सारण बनवून घेऊया. सर्वप्रथम आपण तूप टाकू. ओके. चमचा आहे की, पण नाही, त्याला वापरायचा नाही. ते तू काल सांगितलं मला. आजी, तिच्या आजीला सांग तू सांग की. माझ्या आजीला जेवणात मीठ वगैरे टाकताना ना चमच्याने टाकायची सवय ते अजिबात आवडत नाही. कारण तिला असं वाटतं की तुमच्या हाताची चव जात नाही. मग मीठचं बरोबर आहे, मिठाचं मीठ आणि सगळं काय काय हे वैभवचं हे स्पेशालिटी. आपल्याला गोड हवेत ना साधारण? बस, खूप गोड नाही. ते हे घे ना. आपल्याला अगदी नको. आता हे मस्त जरा, हे साधारण हा गुळ वितळतोय असं काढायचं. कारण ते खूप जर तो झाला ना तर मग तो चिकटा होतो त्याचा. हा जस्ट आपण हे गरम करून घ्यायचंय फक्त. हे परतताना इकडे तिकडे बघून चालणार नाही. हा तिथेच बघावं लागेल. वैभव, तुला कठीण आहे खरं तर. का बरं? इकडे तिकडे बघायची सवय खूप आहे तुला. बस, मी सांगते तसं कर नीट. ही नुसती हसायला. परवा सुद्धा तिनं काहीही केलेलं नाही. ते विशाखानं परवा मोदक केले तिकडे. गणेश चतुर्थी स्पेशल आमचा एक फुबाई फूच्या टीमचा असा एक एपिसोड होता तेव्हा. त्याच्यामध्ये तिला काही त्याचं फारसं दुःख नाही. मला जेवण करता येत नाही. मला जेवण करता येतं, पण मग सगळ्यांनीच बनवलं तर खाणार कोण? नवऱ्याचं काय होईल असं चिंता तुम्हाला. झालं का ते? झालं. चला बंद करा खालचा गॅस. हे जरासं ढवळ इथे. चेक करतेस का? हा, नीट केलंय की नाही. आता आपण जरासं तूप हाताला लावून घेऊया. त्यानंतर याच्यामधले आपण एक गोळा घेऊ. काय पाकळ्या बनवतात? हा, मोदक असा. वैभव, पाकळ्या कुठे म्हणतात मोदकाला? मग काय म्हणतात ते? असं बनवतात ते, त्याला काय म्हणतात? सोंड नाही काय? सोंड.
काहीतरी म्हणतात त्याला पाकळ्या हा म्हणाला पाकळ्या. पाकळ्या पाकळ्या करेक्ट पाकळ्याच म्हणतो बरोबर. तुम्ही नाही का म्हणाला आधी? नाही, मला टेस्ट करताय दोघं मिळून जी माहिती किती परफेक्ट आहे किंवा कन्फर्म आहे त्याबद्दल मला जर हे काय आता झालं आता हा आपण ही वाटी करून वाटी करून घ्यायची आणि ह्या वाटीमध्ये आपण आता सारण भरायचं. ओके. थोडं चाखायचं नाही आधीच कसं टाकायचं. विचारलं. सारण भरपूर लागतं तसं मोदकाला. हे पहा सुपर. हे उगाच स्टाईल आहे, याची उगाच स्टाईल आहे. हे स्टाईल नाहीये. अदरवाईज तू असं घेतलंस तर तो खाल्लं फाटतो मोदक. कळलं. त्यामुळे हा असा म्हणजे ते बार मध्ये उडवतात ना बाटल्या बिटल्या असंही भरू शकतात ते. असंही भरू शकतो आपण. ही माझ्या आजीची स्टाईल आहे अशी उडवायची. आता हा असा मोदक हातावर घेऊन 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 तो व्यवस्थित आपले सारण भरून त्याच्यावरची जी सोंड येते ती अशी सोंड करायची आणि हा असा मोदक तयार करायचा. क्या बात आहे वैभव. अजूनही बनवतोस? हा अजून एक बनवतो. अजून एक 3, 4, 5, 6 बनव. काय होईल आता आल्यासारखं जरा खाऊन घेऊ ना आपण. हो हो. आणि लवकर लवकर बनव. हो हो लवकर लवकर. म्हणजे काय ते काय कांदा पोहे आहेत का. भूक लागली. कांदे पोहे सुद्धा वेळ लागतो. कांदे चिरा ते परतून कांदा घ्या. पोहे पटकन. कांदा पोहे काय बस बस बस. त्याच्यात कमी सारण आहे, हा तू खा. हो त्यासाठीच बनवलंय मी. त्यामुळे सारण असं मला सांग वैभव. क्या बात आहे. अप्रतिम. फर्स्ट क्लास. आता हे आपण शिजवायला लावायचं. हो आता हे शिजवायला ठेवूया. केळीचे पान ठेवा आतमध्ये. थांब मला वाटलं खाते. वा वा हेल्प करते तुम्हाला. क्या बात आहे. हे नंतर चारायला लावू आपण. येस. ठेव झाकण ठेवशील आता. थँक्यू. मस्त. आपण तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न बघणार काय तिनेच केलंय सगळं. वैभव हे साधारण किती वेळ ठेवायचंय. हा एक 10 मिनिटं वगैरे लागतील. 5 ते 10 मिनिटं. हो, हो. आपण घेऊया. आपण घेऊया ना आता तुम्ही लिहूनच घ्या साहित्य आणि कृती. उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, ओलं खोबरं, गूळ, साजूक तूप, मीठ, वेलची पूड आणि केशर. कृती: प्रथम गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ, मीठ आणि केशर घालून उकड काढून ती मळून घ्यावी. साजूक तुपावर ओलं खोबरं, गूळ आणि वेलची पूड एकत्र परतून सारण वाफवून घ्यावं. तांदळाच्या उकडीची पारी करून त्यात सारण भरावं आणि मोदक वाफवून घ्यावेत.